विनंती आपल्याला दोन्ही अंपायर्स प्रोफेशनल अंपायर आपण पाहता कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये अचूक निर्णय त्यांच्या देखील माध्यमातून दिले गेलेत. भरपूर सारी मंडळी आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे उभी आहे. त्यांना सगळ्यांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावर आणि असं नसतं वा स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित ही स्पर्धा अगदी अजय सर बऱ्याच वर्षापासून आपण ही स्पर्धा भरवत आलोय. आमचे जे वरिष्ठ लोक होते अर्जुन दादा अनिल काका सगळे आधी स्पर्धा भरवायचे जय कोलमा माता मंडळ. त्यांचा आदर्श त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही कंटिन्यू करत आलोय. आणि हिंदू हृदय सम्राट स्पर्धा ही आम्ही 4 दिवस भरवायचो. त्याच्यानंतर कधी कधी खेळाडूंना वेळ मिळत नाही बराचसा वेळ मिळत नाही त्यावेळी आम्ही छत्रपती चषक 2 दिवस भरवायचो. असा आमचा पॅटर्न आहे. छत्रपती चषक 2 दिवस आणि हिंदू हृदय सम्राट 4 दिवस. स्टँडर्ड आपल्याला खाली करायचा नाही तर तो वाढवायचा आहे. पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मॅन ऑफ द सिरीजला सायकलच्या ऐवजी बाईक ठेवण्याचा प्रयत्न करू. कुठेतरी आपली ही स्पर्धा कुठेतरी गाजली पाहिजे एक ब्रँड तयार झाला पाहिजे हाच आमचा उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामुळे सगळे युवा खेळाडू जय कोलमा माता शेलू संघातील एकत्र येतात. 4 दिवस भरपूर जणांनी जॉबवरून दांडी मारून मात्र मेहनत घेतली आहे. त्या सर्वांचे देखील मनापासून आभार असतील. 3 ओव्हरची मॅच असेल त्वरित आपण सामना सुरू करायचा आहे कारण याच्या अगोदरची सेमीफायनल देखील 3 ओव्हरची झाली होती. येस ओव्हर टू यू अजय सर. थँक्यू सो मच अविनाजी तरे सरांनी खरं खूप छान विश्लेषण केलं या स्पर्धेचं. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू अनेक वर्षाची परंपरा आणि हिंदू हृदय सम्राट चषक 2025 या स्पर्धेची सेमीफायनलची मॅच 3 ओव्हरची राहील. आदर्श 11 वांगणी आणि त्यांच्या विरोधात जय हरी रांजनोली. चला दोन्ही टीम स्पीडअप असू द्या मॅचमध्ये. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक फॉर द सेमीफायनल क्रमांक 2. गेम इज ऑन. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल आणि व्हेरी फर्स्ट बॉल वरती फर्स्ट स्लिप कडे कॅच आउटच्या स्वरूपात पहिला धक्का दिलाय आदर्श 11 वांगणीचा. तेजस पडवल आउट. थँक्यू तेजस. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती विकेट आली. पहिलाच बॉल आदर्श 11 वांगणी तेजस पडवलला आउट केलंय. आणि आता अखिलेशच्या साथीला तुषार साबळे हा नवीन खेळाडू आणि आदरणीय भरतजी तरे साहेबांचं आगमन. राजू तरे यांचे पिताश्री भरतजी तरे यांचं आगमन. भरतजी तरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. कारण जय कोळंबा माता शेलू संघाचा विनिंग कॅप्टन आणि कर्जत तालुक्यात खरं तर जे के शेलू टीमचा रेकॉर्ड आहे की ज्यांनी लगातार 3 मॅचमध्ये शेवटच्या बॉलवरती 6 मारून चॅम्पियन पद पटकावलंय असा कर्जत तालुक्यातील एकमेव संघ आहे तो जे के शेळू ज्यांच्या नावावरती शेवटच्या बॉलवर मॅच फिनिश सिक्सरने करण्याचा लगातार एक स्पर्धा 3 मॅच 3 सिक्सर हा रेकॉर्ड आहे जे के शेलूचा. एक बॉल एक विकेट. विनीत भगतचा हा वेगवान बॉल विकेट किपरच्या हाताला स्पर्श करून लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचला 22च्या स्वरूपातला. टीमच्या खात्यात येणाऱ्या धावा 4. विनोद भगतचा भन्नाट वेग आणि त्या वेगाला इथून फेस करायचं फलंदाजाला. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू पाठलाग करतोय. चेंडूचा हातात येईल तोपर्यंत ढकललाय चेंडू. स्वतः जमिनीवरती आलाय पण 2 धावा इथून वाचवल्या. टीमची टोटल आदर्श 11 वांगणी 3 बॉल आणि 6 धावा. विनीत भगत ज्याच्या तेज तर्रार बॉलिंगने जय हरी रांजनोली टीम. विनीत भगतला मागच्या मॅचमध्ये आदरणीय सरपंच शिवाजी शेठ खारीक यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं होतं कारण त्याचा खेळ भारी आहे. आज बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याने जय हरी रांजनोलीसाठी योगदान दिलं. तो विनीत भगत पहिल्या ओव्हरमध्ये आणि समोर आदर्श 11 वांगणीचा बॅट्समन तुषार साबळे. विनीतचा चेंडू बॅटची कडा आणखीन एक विकेट कमावली. फलंदाज आउट. तुषार बॅक टू द डगआउट. डीजे.
चा विजय रथ आदर्श इलेव्हन वांगणी रोखणार का सेमीफायनल मध्ये, याकडे लक्ष. फुल टॉस होता आणि कॅच आउट. 3 विकेट एकाच ओव्हर मध्ये कमावल्या विनीत भगतने. जय हरी रांजनोलीने आदर्श इलेव्हन वांगणी टीमला दिले धक्के. 3 ओव्हर कंप्लीट, रन झाल्या 3 गडी, धावा 6. चांगला बॉल टाकला दीपक चौरस याचा. खरं तर आज टप्पा चांगला, फिरकी चांगली आहे, फलंदाजानं चेंडू समजेन असं झालं. सेमीफायनल मध्ये आदर्श इलेव्हन वांगणीच्या बॅटरला इथून मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळायला भाग पडला आणि या दरम्यान पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. यस, पाहुण्यांचं आगमन होतं. मॅच 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 थोडी थांबवा मी विनंती करेल अंपायर्सला. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, हिंदू हृदय सम्राट चषक 2025 या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक ज्यांच्या वतीने देण्यात आलंय, ते नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे आदरणीय रोहन जनार्दन पाटील साहेब, त्याचबरोबर युवा उद्योजक श्री सद्गुरु कृपा वांगणी पेट्रोल पंपचे ओनर अजिंक्य एकनाथ शेलार साहेब आणि गोल्डन मॅन बदलापूर जोवेलीचे मितेजी धुळे या पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना अविनाजी तरे जय कोळंबा माता शेळू संघाच्या वतीने दमदार सहर्ष सहर्ष स्वागत. त्यांची संपूर्ण मित्र परिवार, सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या आणि आसनस्थ व्हा. सगळ्यांना विनंती आहे.
येस, पाहुणे असं नसतं होतात आणि सेमीफायनल मॅच इथे सुरू आहे. 3 लगातार डॉट बॉल आलेत. दीपक चौरसिया रिव्हर्स शॉट बरोबर बॅट वरती आलाय आणि चेंडू चाललाय सीमा पार. आलाय चौकार. खतरनाक आता स्पेल आहे दीपक चौरसियाचा, पण त्याला कडवा प्रतिकार करताना बॅटर ओम देशमुखच्या बॅटमधून हा रिव्हर्स शॉट चौकार आलाय. 4 धावा 4 आकडा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये T20 मध्ये 4 ओव्हर मेडन टाकलं त्या लॉकी फर्ग्युसनने आणि आतापर्यंतचा तो रेकॉर्ड आहे आणि तो रेकॉर्ड धावा इथून 4. टोटल स्कोर पोहोचलाय तो मात्र 10. सेमीफायनल आदर्श 11 वांगणी, अजिंक्य एकनाथ शेलार साहेब युवा उद्योजक आणि इथे आदर्श 11 वांगणी. आता अजिंक्य शेलार साहेब आलेत आणि त्यांचा संघ आता कशी बॅटिंग करेल. सेमीफायनलची मॅच आहे आणि 4 बॉलमध्ये धावा आहेत त्या 10. शॉट मारायचा आहे जे आर रांजनोलीच्या विरोधात. स्पीडअप घ्या. फायनल आपल्याला 3 ओव्हरची खेळवायची आहे. युवा उद्योजक श्री सद्गुरू कृपा वांगणी, पेट्रोल पंपचे ओनर आणि युवकांचे प्रेरणास्थान अजिंक्य एकनाथ शेलार, त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक. महाराष्ट्रामध्ये भरपूर चर्चेमध्ये राहिली ती नगर परिषद आणि त्याचे नवनिर्वाचित कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित डॅशिंग नेतृत्व नगरसेवक रोहन जनार्दन पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या दरम्यान धमाका चेंडू सीमा पार. आदर्श 11 वांगणीचा हा षटकार देऊन जाईल धावा 6. दुसरी ओव्हर समाप्त. स्कोर पोहोचला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 16. खरं तर बहुचर्चित आपण जे म्हटलं ना की रोहन जनार्दन पाटील दादा नगराध्यक्षपेक्षा खरं तर ज्या वॉर्डामध्ये चुरशीची लढत होती आणि सर्वांचं लक्ष लागलं होतं त्या वॉर्डामधून नवनिर्वाचित नगरसेवक रोहन जनार्दन पाटील साहेब निवडून आले आणि निवडून आल्यानंतर पहिली भेट आहे ती हिंदू हृदय सम्राट चषक जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू इथे. आणि त्यानंतर गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, म्हणजे आपण संजय दत्तचा वास्तव मूवी पाहिला ना तर संजय दत्तचा डायलॉग नक्कीच आठवतो की 50-16 मा 50-16 आणि तसं 50-16 म्हणून जर पाहिलं ना तर गोल्डन मॅन बदलापूर जोबेलीचे मितेश धुळे दादा यांची देखील आकर्षक डॅशिंग पर्सनॅलिटी. आणि खरंच या तीनही आमच्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि हिंदू हृदय सम्राट चषक 2025 शेलूकरांनी खरं तर गर्दी केली होती, गेटवरती एंट्रीला गर्दी केली होती आणि तिथून मात्र फटाक्यांची आतिषबाजी आणि संपूर्ण जय कोळंबा माता क्रीडा मंडळ यांच्या वतीने आपल्या तीनही पाहुण्यांचं आगमन इथे करण्यात आलं आणि रोख रक्कम 50,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलंय. ते मात्र या माने एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जय कोळंबा माता शेळू संघ, रोहनजी पाटील, अजिंक्यजी शेलार आणि मितेशजी धुळे यांच्यासाठी मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 ओव्हरमध्ये स्कोर झाला आदर्श 11 वांगणीचा. धावा संख्या 16. शेवटची ओव्हर. गोलंदाज तयार. केतन मात्रे ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला. खेळाडू आलेत डीप स्क्वेअर लेग वरून. समोर होता खेळाडू. एक सिंगल रन. 17 धावा. आदर्श 11 वांगणी. सेमीफायनलची मॅच आहे. चॅम्पियन पद पटकवायचं आहे. तर आज ज्या संघाने आजचा दिवस गाजवला, हिंदू हृदय सम्राट चषकाचा अंतिम दिवस ज्या टीमने गाजवलाय, जय हरी रांजनोली, रवी शेठ गवळे यांच्या टीमला या संघाच्या विजय रथाला जर थांबवायचं आहे तर आदर्श 11 वांगणीला इथे चांगला खेळ करावा लागेल. एकापेक्षा एक वरचढ असे संघ आणि रांजनोली टीम सध्या बॉलिंग मार्कवरती. केतन मात्रे गोलंदाज तयार. शॉट मारलाय. आलाय चेंडू सीमा रे पार आणि ठोकलाय तो फलंदाजाने षटकार. अखिलेशच्या बॅट मधून धुमादार बॅटिंग सेमीफायनल मध्ये. आदर्श 11 वांगणी, अजिंक्य शेलार साहेब आले आणि अखिलेशच्या बॅट मधून आलेत मात्र एक षटकार. आता कॅश प्राइज येत आहे. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते मात्र वांगणी संघासाठी अजिंक्य एकनाथ शेलार साहेबांकडून. युवा उद्योजक, युवकांचे प्रेरणास्थान आणि युवकांना सपोर्ट करत असताना अजिंक्य शेलार दादांकडून प्रत्येक षटकाराला 1,000. आलाय अखिलेशचा षटकार. आता बघायचं अजून 4 बॉल आहेत. इथून किती कमाई अखिलेश करेल, आदर्श 11 वांगणीला किती धावा तो जमवेल. सध्या स्कोर आहे 23 धावा. गोलंदाज केतन मात्रे. पुन्हा एकदा अखिलेश प्रयत्न करत होता, थांबवलंय नॉन स्ट्रायकरिंगच्या बॅटरला. कुठलीही धाव घेतली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, विश्वास ठेवलाय स्वतःवरती.
विथ कॉन्फिडन्स आता सेमीफायनल मध्ये उरलेल्या 3 चेंडूमध्ये अजिंक्य शेलार साहेबांचे कॅश प्राइज इथून कमावेल का? 3 बॉल 3 लगावले, 3000 कमावू शकतो आणि स्कोर देखील 35 प्लस धावा तो आदर्श 11 वांगणीसाठी घेऊन जाऊ शकतो. गोलंदाज तयार केतन म्हात्रे. फुल टॉस चेंडू सीमा रेखा पार, ठोकलाय तो षटकार, खणखणीत असा प्रहार आहे. अजिंक्य शेलार युवा उद्योजकांच्या कॅश प्राइजला गवसणी घालणारा षटकार आहे. फलंदाज अखिलेश आदर्श 11 वांगणी आता सुसाट वेगाने स्कोर पोहोचलाय तो मात्र 29 या धावा संख्येवरती. 2 बॉल अजून बाकी आहे. सर्वांचं लक्ष लागलंय जय हरी रांजनोलीचा विजय रथ रोखेल का? 2011 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला आणि चॅम्पियन कॅप्टन रिकी पॉन्टिंगने रिटायरमेंट घेतली होती, कारण ऑस्ट्रेलियाला सहसा पराभव पचत नाही, कारण सातत्याने जिंकण्याची ज्यांना सवय असताना त्यांना पराभव पचत नाही. आणि आता बघायचं जय हरी रांजनोलीच्या विरोधात अखिलेश समोरून मात्र तुफान याला चढवला. आदर्श 11 वांगणीचा स्कोर 29. 2 बॉल शेष आहेत. केतन म्हात्रे टीम जय हरी रांजनोलीकडून बॉलिंग अटॅक. अखिलेश समोर आला होता, फर्स्ट स्लिपकडे चेंडू, एका रनसाठी धावलेत फलंदाज. एक कंप्लीट आहे, दुसरीसाठी स्ट्राईक घेईल का बघायचं. आता संधी मोठी आहे, विकेट मिळेल. चला नवीन बॅटर आपण मैदानावरती धाव घ्या लगेच. 30 सेकंदाच्या जाणं गरजेचं असेल. 30 धावा, 1 बॉल बाकी आहे, फक्त 1 बॉल बाकी. प्रथमेश 11 दामोतेचे कॅप्टन आणि सर्व खेळाडूंना मी विनंती करेल की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. ही मॅच संपली की लगेच आपण फायनल मॅचचा टॉस इथे करणार आहोत. त्यामुळे प्रथमेश 11 दामोते नेरळ परिसरातील कर्जत तालुक्यातील हा संघ थेट फायनलमध्ये भिडणार. पण त्यांच्या विरोधात कोणत्या टीमला फायनलचं तिकीट मिळेल ती ठरवणारी ही सेमीफायनलची मॅच. आदर्श 11 वांगणीचा स्कोर, धावसंख्या 30. लास्ट बॉल होता, समोर खेळाडू होता. 1 रनने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये आदर्श 11 वांगणी टीमने धावा उभारल्यात 31 आणि 32 धावांचा टार्गेट असेल. चला फिल्डिंगसाठी लगेच रवाना आदर्श 11 वांगणी आणि बॅटिंगसाठी मी जय हरी रांजनोलीला लगेच इन्व्हाइट करेल. 3 ओव्हर, स्कोर हवाय 32. थँक्यू सो मच अजय सर. या दरम्यान आपण वळूयात सत्कार समारंभाकडे. मी विनंती करतो साई मसने आणि राजू तर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते कर्जत तालुका युवा सेना प्रमुख सन्माननीय प्रथमेश रोहिदास मोरे यांचा आपण शुभ सन्मान करायचा. या आपण बाळा, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील काही ना काही मदत स्पर्धेसाठी प्रथमेश करत असतो. त्याचे जय कोलमावता शेलू संघाच्या वतीने मनापासून धन्यवाद असतील. हरेश आपण देखील या, त्यांना जॉईन व्हा. हरेश कराळे आपण देखील यायचं आहे. प्रथमेश मोरे उर्फ बाळा, एक युवा नेतृत्व कर्जत तालुक्यातील तरुण तडफदार. नेरळ शहरामध्ये जर शिवसेना कोणी जिवंत ठेवली असेल तर ते म्हणजे प्रथमेश मोरे. युवा उद्योजक आहेत ते देखील, त्यांच्या सोबतीला हरेश कराळे, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा. या शुभम आपण मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र प्रथमेश मोरे यांचा शुभ सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि नक्कीच तुळशीचं रोपटं देखील द्यायचं. राजू, तुळशीचं रोपटं एक आठवण म्हणून या स्पर्धेची, कारण मंदिरावर कळस आणि अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा भव्य दिव्य आणि दैदिप्यमान सोहळा, जिथे सेकंड सेमीफायनल सुरू आहे आणि सामना सुरू आहे आदर्श वांगणी त्यांच्या विरोधात जय हरी रांजणोली. दोन्ही संघ लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. रांजणोली संघ आपले फलंदाज पाठवा, कारण आपल्याला अजून फायनल देखील खेळवायची आहे. फायनल 3 ओव्हरची कशी होईल याची आम्ही काळजी घेत आहोत. भरपूर सारी मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे. सगळ्यांचं जय कोलमामाता शेलू संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. आपण पाहताय हिंदू हृदय सम्राट चषक 2025 आणि आज या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मिस्टर IPL, ज्यांचा आवाज आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये सातत्याने ऐकला, ते आपल्या सर्वांचे लाडके, महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा बुलंद आवाज, सन्माननीय कुणाल दाते सर. थँक्यू, धन्यवाद. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. सेमी फायनल इथे रंगताना पाहायला मिळते हिंदू हृदय सम्राट चषकाची आणि सेमी फायनल मध्ये टार्गेट सेट झालंय. जयरी रांजनोली टीमच्या समोर 32. मागच्या मॅच मध्ये त्यांनीच 32 धावा डिफेंड केल्या होत्या आणि या मॅच मध्ये त्यांनाच 32 धावा काढायच्या आहेत आदर्श वांगणी या टीमच्या विरोधात. त्याच्यामुळे इथून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक प्रथम क्रमांकाचे या स्पर्धेमध्ये आणि त्यातल्या त्यात आता अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलोय या हिंदू हृदय सम्राट चषकाच्या माध्यमातून. सेमी फायनल लढत
याच साठी केला होता अट्टासकी शेवटचा दिस गोड बाबा. नुकतंच आपल्या मुख्य व्यासपीठावर रोहनजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे. अजिंक्यजी शेलार इथे उपस्थित झालेले आहेत. युवा उद्योजक आहेत. श्री सद्गुरू कृपा वांगणी पेट्रोल पंपाचे ते मालक आहेत. मितेशजी धुळे यांच्या बाबतीत नेहमीच चर्चा होते. गोल्डमॅन म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. श्रीधर धुळे साहेबांचे चिरंजीव आणि अध्यक्ष आहेत ते बदलापूर वांगणी क्रिकेट संघटनेचे. चला तर मॅचला सुरुवात करायची आता. पहिला बॉल 32 टार्गेट. पहिला बॉल शफलून बॉलला उडवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा पहिल्या बॉलवर षटकार. सम्राट चषकाचा सेमी फायनलचा थरार तुमच्या समोर रंगतोय. दुसरा बॉल स्वीप केलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये. इथे देखील 4 धावा नक्की मिळतील. बॅक टू बॅक बाउंड्री येत आहेत. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा. चांगली बॅटिंग जितू चौधरीची. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्यात त्याने रोहन जाधवच्या विरुद्ध. जेरी रांजनोली संघ भिवंडी परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आला आणि सध्या तरी खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे स्पर्धेमध्ये. सेमी फायनल पर्यंत पोहोचणं त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी गोष्ट असते कुठल्याही स्पर्धेमध्ये. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या बाहेरच्या शहरातून स्पर्धा खेळण्यासाठी येता आणि त्याचमुळे चर्चा आहे जेआरई रांजनोली टीमची. परंतु आदर्श वांगणी संघ कमी नाहीये. कमबॅक करावा लागेल. इनसाइड आउट बॉल हवेत आहे. हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 6. येतोय षटकार. थोडासा उशीर झाला तुम्हाला. अवेशा इलेक्ट्रिक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते फिक्स आहे. परंतु सरपंच साहेब असते तर नक्की तुम्हाला 1100 अजून मिळाले असते. पाल लागलाय. अपील केली होती हलकीशी परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं असतं. आता ओव्हरथ्रो मध्ये धावा ऍड होतील. 2 धावा लेग बायच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या डबलच्या मदतीने आतापर्यंत 18. टार्गेट आहे 32. 3 ओव्हरचा सामना आहे. याच्यानंतर फायनल मॅच. प्रथमेश इलेव्हन दामोते हा संघ रेडी राहायचा आहे फायनल मॅच साठी. नेक्स्ट मॅच असणार आहे. या मॅच मधला विजेता संघ खेळेल त्यांच्या विरोधात. पडल्यानंतर आतमध्ये आलाय सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात बीट करून डॉट बॉल. अठरा धावा. जितू सध्या स्ट्रायकिंग एंडला. जितूचा हा फटका समोर मारलाय. फिल्डर आहे लॉंग ऑनला. कोणती चूक केलेली नाहीये. अखिलेशने हा झेल टिपलाय. फलंदाज जितू आउट.
तालुक्यामध्ये आणि एकी दिसते गावामध्ये ज्यावेळेला अशी स्पर्धा तुम्ही संपन्न करत असता. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अपील केली आणि ती अपील उचलून धरली आहे. फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलंय आणि त्याच्यानंतर मला वाटतं विड्रॉल झाले ती अपील, कारण बॅट लागली आहे असं दिसतंय बॅटरची आणि त्याचमुळे तो आवाज जो होता त्यामुळे जे स्ट्रायकर यांचे अंपायर होते त्यांनी सांगितलं मुख्य पंचांना की बॅटर नॉट आउट आहे, त्याच्यामुळे हा डॉट बॉल येईल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 18, अजूनही 14 धावांची गरज आहे. 11 बॉलचा काही शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये ओम देशमुख समोर फोर्स केलाय, फिल्डर आहे तिथे, झेल होईल आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. विकेट आली आहे. जेरी रांजोली टीमला मोठा धक्का. या मॅचची कहाणी बदलू शकते. नवीन फलंदाज प्रमोद म्हात्रे, एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हणतात ना ते याच्यासाठी, आणि तो आता अनुभव पणाला लावावा लागेल प्रमोद म्हात्रेला विनीतच्या मदतीने, कारण आता या मॅच मध्ये सातत्याने बदल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ओम देशमुख चांगली कामगिरी करतोय, विकेट त्याने घेतली आहे. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 18 धावा, 14 धावांची गरज आहे 10 बॉल मध्ये. जागेवरूनच खेळलाय, फटका हवेत आहे, कव्हर्सला झेल टिपलाय, शॉर्ट कव्हरला. प्रमोद देखील बाद होतोय. आणखीन एक विकेट गमावली आहे जेरी राजनोली टीमने. कारण अजूनही 14 धावा करायच्या आहेत. 9 बॉलचा काही शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 14 धावा, हॅट्रिक बॉल. गोलंदाज ओम देशमुख कमाल करतोय या ओव्हर मध्ये. आदर्श वांगणी टीमला कमबॅक करून दिले त्यांनी. संध्याकाळच्या सत्रामध्ये सोपं नाहीये चौकार षटकार मारणं. त्याचं कारण आहे हवा विरळ होत चालली आहे, झेंडे फळकणं आता थांबलेले आहेत आणि त्यामुळे षटकार चौकार मारणं एवढं सोपं नाहीये. बोलत तयार. हा बॉल चांगला उडवलाय, बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय षटकार. 6 धावा, खूप चांगला स्वीप शॉट, सिक्सर. खूप चांगला स्वीप शॉट आणि बरोबर लॉंग लेगला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. आता 8 धावांची गरज आहे. बॉल देखील तुमच्याकडे तेवढे शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 8 धावा. केतनच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. केतन मात्र सध्या स्ट्रायकिंग एंडला. ओम देशमुख दबाव आहे. षटकार आला होता यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल गॅप मध्ये. इथे देखील 4 धावा येतील आणि आता फक्त 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, जेरी रांजनोलीला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. प्रथमेश इलेव्हन दामोते या टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय फायनल मॅच साठी. आता 7 बॉलचा काही शिल्लक आणि 7 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 28 धावा झाल्यात. 7 बॉल 4 धावांची गरज. परत एक वेळा गोलंदाज तयार. शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुट पंच केलाय, बॉल हवेत आहे आणि चाललाय सीमारेषेलगत आणि हा येतोय षटकार. सामना फिनिश आणि जेरी रांजनोली संघ दामोतीच्या विरुद्ध फायनल मॅच खेळताना दिसेल या हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय विनीत भगतला, ज्याने
2च धावा खर्च केलेले आहेत आणि 3 विकेट घेतलेले आहेत पॉवर प्ले मध्ये. विनीत ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच कुणालजी दाते सर. तर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच विनीत भगत. मी विनंती करतोय कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक आमचे जवळचे मित्र रोहन जनार्दन पाटील यांना की या आपण, आणि अजिंक्य त्यांच्यासोबत असेल. आपण तिघांनी या, मितेश, अजिंक्य, रोहन, निखिल, आपण सगळ्यांच्या शुभ हस्ते देऊयात मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला